करजगी येथे श्री 1008 शटस्थल ब्रह्मी शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतांचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न। अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथील शटस्थल ब्रह्मी शिव सोमनाथ शिवाचार्य संस्थान हिरेमठ यांच्या मठाधिपतांचा पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात वेदमंत्रांच्या गजरात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला। जगद्गुरु श्रीमद रंभापुरी पीठाचे श्री 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 1008 जगद्गुरु प्रसन्न रेणुक डॉक्टर वीर सोमेश्वर राजदेशी केंद्र शिवाचार्य भागवतपाद बाळे हुन्नूरू रंभापुरी यांच्या दिव्य सानिध्यात हा ऐतिहासिक धार्मिक सोहळा पार पडला। सोहळ्याच्या पूर्वसंध्येला सायंकाळी 6 वाजता जगद्गुरूंसह श्री मुरगेंद्र शिवाचार्य हिरेमठ यांचे आगमन झाले। त्यानंतर श्री 1008 शटस्थल ब्रह्मी मुरगेंद्र शिवाचार्य यांच्या कृत समाधीसमोर महाउपदेश कार्यक्रम पार पडला। धर्मसभेत मार्गदर्शन करताना जगद्गुरूंनी करजगी मठाचा विकास आणि धार्मिक कार्य अधिक व्यापक करण्यासाठी सर्व भक्तांनी तन मन आणि धनाने सहकार्य करावे असे आवाहन केले। दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता करजगी, बंकलगी, कुंभारी तसेच परिसरातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत भव्य धर्मसभा पार पडली। यावेळी पूज्य श्री रेणुक देवरो यांना श्री शटस्थल ब्रह्मी मल्लिकार्जुन शिवाचार्य उदयेश्वर मठ नागठाणे यांच्या हस्ते शटस्थल ब्रह्मोपदेश देण्यात आला। नूतन पट्टाधिकारी श्री 1008 शटस्थल ब्रह्मी श्री शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामी संस्थान हिरेमठ यांनी धर्मोपदेश करताना मठाची परंपरा, वैभव आणि कीर्ती वृद्धिंगत करण्याचा संकल्प व्यक्त केला। समाजाला योग्य दिशा देत पारदर्शक आणि लोकाभिमुख पद्धतीने मठाचा कारभार चालवणार असल्याचे त्यांनी सांगितले। या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरली ती करजगी गावातून काढण्यात आलेली भव्य मिरवणूक। गावच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सुरू झालेली ही मिरवणूक देवी अंबाबाई मंदिर, हनुमा मंदिर, चौडेश्वरी मंदिर, देवी मंदिर, वीरभद्रेश्वर मंदिर आणि नरसिंह मंदिर मार्ग श्री मुरगेंद्र मठापर्यंत पोहोचली। सुमारे 2 ते 3 तास चाललेल्या या मिरवणुकीत कर्नाटक सीमावर्ती भागातील मानवी स्वरूपातील विशाल कठपुतली भावल्या, विविध पारंपरिक वेशभूषा, हलगी, चिट्टहलगी, ढोल ताशांच्या गजराने परिसर भक्ती व वातावरणाने दुमदुमून गेला। करजगी, आहेरवाडी, बंकलगी, कुंभारीसह पंचक्रोशातील 30 ते 40 गावांमधून हजारो भाविकांनी या सोहळ्यास उपस्थिती लावली। अंजुटगी, अनसगी आणि इतर अनेक गावातील भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत धार्मिक उत्सवाची शोभा वाढवली। कार्यक्रमादरम्यान विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। डॉक्टर हेगडेवार रक्तपेढीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 30हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला। तसेच सकाळी 9 ते रात्री 11 वाजेपर्यंत भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। या महाप्रसादाचे नियोजन ॲडव्होकेट दयानंद उंबरजे साहेब व समितीच्या वतीने करण्यात आले। या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून अक्कलकोट तालुक्याचे माजी उपनगराध्यक्ष महेशजी हिंडोळे, पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार अरविंदजी पाटील, करजगी गावचे सरपंच विवेकानंद उंबरजे, कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक ॲडव्होकेट दयानंद उंबरजे साहेब, सोमसिद्ध बोळा यांच्यासह विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे अध्यक्ष तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी ॲडव्होकेट दयानंद उंबरजे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की करजगी गावातील श्री सोमनाथ शिवाचार्य संस्थान हिरेमठ हे गावचे धार्मिक वैभव आहे। कोणताही दुजाभाव न करता दोन्ही मठांच्या मठाधीशांचे मार्गदर्शन व आशीर्वाद घेऊन समाजहिताची कार्ये पुढे नेली पाहिजेत। या भव्य सोहळ्यात श्री 1008 शटस्थल ब्रह्मी श्री गुरु पंचाक्षरी शिवाचार्य हिरेमठ मलकवते, डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी हिरेमठ गौडगाव, शिवयोगी शिवाचार्य हिरेमठ, शांतलिंग शिवाचार्य हिरेमठ, शांतिवीर शिवाचार्य हिरेमठ चलगिरी, गुरुलिंग शिवाचार्य गुंडकनाळ, शिवरुद्र शिवाचार्य राचोटेश्वर, मुपिनार्या शिवाचार्य हिरेमठ, गुरुपादेश्वर शिवाचार्य हिरेमठ, रेवणसिद्ध शिवाचार्य हिरेमठ, शिवानंद महास्वामीजी, बसलिंग महास्वामीजी, प्रभुशांत महास्वामीजी, बसवराज राजेंद्र महास्वामीजी, गुरुलिंग महास्वामीजी, बालतपस्वी श्री द्वितीय सांब शिवयोगी शिवाचार्य यांच्यासह अनेक मठाधीश उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन जेरटकी येथील प्रवचनकार श्री मडिवाळे या शास्त्री यांनी केले। स्वागत, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट दयानंद उंबरजे साहेब यांनी केले। धार्मिक परंपरा, अध्यात्म, समाजसेवा आणि लोकसहभाग यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा करजगी गावच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवला जाणारा ठरला। जनता संघर्ष न्यूज, सिद्धार्थ भडकुंबे, सोलापूर। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।